शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागला। त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झालाय। लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात महायुतीतल्या काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत, ज्यांच्यामध्ये रस्सीखेच आहे। शिवसेना शिंदेंचीच या निकालामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा कठीण पेपर आता सोपा होणार आहे। एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार आता दूर झाली आहे। परिणामी गेल्या 17 महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग देखील मोकळा झालाय। सरकारमधील तिन्ही पक्षात मंत्रिपदाचे अनेक दावेदार असून त्यांच्यात रस्सीखेच सुरू आहे। विशेषतः बंडाच्या वेळी एकनाथ शिंदे यांना मोलाची साथ देणारे काही शिलेदार मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेत। भाजपमध्ये देखील अनेक दावेदारांना या विस्ताराची प्रतीक्षा आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून भरत गोगावले, संजय शिरसाट, अपक्ष आमदार बच्चू कडूंचं नाव आघाडीवर आहे। भाजपमध्ये आमदार संजय कुटे, माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर, योगेश सागर इत्यादी नावांची चर्चा आहे। अजित पवार गटातील देखील काही आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। मंत्रिमंडळाचा उरलेला तिढा सुटणार का, या मुद्द्यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित होतं। ते आता मला मुख्यमंत्र्यांना विचारू दे, काय ते बोललेत, काय सांगितले आणि तिढा सुटतोय का राहतोय, तो मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यावरती मग मला सांगतील ते। गेल्या 1.5 वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराला तारीख पे तारीख मिळत आहे। आज होईल, उद्या होईल, या आठवड्यात होणार, पुढच्या आठवड्यात होणार असं म्हणता म्हणता 17 महिने लोटले। अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघाला खरा, पण योग काही केल्या जुळून आला नाही। राज्यात जास्तीत जास्त 43 मंत्री होऊ शकतात। सध्या 29 कॅबिनेट मंत्री आहेत। भाजपमध्ये 10, शिंदेंच्या शिवसेनेचे 10, राष्ट्रवादीचे 9 मंत्री आहेत। राज्य मंत्रिमंडळातील सध्या 14 जागा रिक्त आहेत। 8-3-3च्या फॉर्म्युल्यानुसार तिन्ही पक्षाला मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 3 मंत्रिपद मिळू शकतात। भाजपच्या वाट्याला मात्र 8 मंत्रिपद येऊ शकतात। किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्री हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटापेक्षा भारतीय जनता पक्षाकडे जास्त आमदार आहेत, पण युतीतील घटक पक्षांनी एवढीच मंत्रिपद असल्याने भाजप आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर खदखद असल्याचं बोललं जात आहे। मंत्रिमंडळ विस्तार का रखडलाय, तो का केला जात नाही, त्यामागची कारणं काय, विस्तार झाल्यास महायुतीतील वाद उफाळून येईल का, असे अनेक सवाल वारंवार उपस्थित होत आहेत। सुरुवातीला शिंदेंच्या आमदारांचं प्रकरण कोर्टात गेल्यानं विस्तार रखडला। त्यानंतर अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे गेले आणि म्हणून देखील विस्तार रखडला। भाजपमध्ये 104 आमदार आहेत, पण 3 पक्षाचं सरकार असल्यानं नेमकं कुणाला संधी द्यायची याची चिंता। शरद पवार गटाचे आणखी काही आमदार महायुतीत येतील म्हणून देखील विस्तार केला जात नाही। काँग्रेसचा गट फुटणार असल्यानं विस्तार रखडण्याच्या चर्चा। अजित पवार गटाची अवस्था काहीशी कानामागून आले आणि तिखट झाले अशी आहे। गेल्या जुलै महिन्यात त्यांनी भाजपचा हात धरला, लागलीच त्यांच्या वाट्याला 9 कॅबिनेट मंत्रिपद आली। पण 1.5 वर्षभरापासून विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांना हातावर हात धरून बसल्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही। मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न लवकरच या उत्तरापुढे सरकताना काही दिसत नाहीये। आता तरी या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल अशी आशा करूया। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।